नेतानगरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। भारतीय संविधान जनजागृती व ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लावचे रॅलीद्वारे जनजागृती। आज नांदेड शहरात भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त ईव्हीएम व्हीव्हीपॅट हटाव बॅलेट पेपर लाव आणि देश लोकशाही संविधान बचाव रॅली आज नांदेड शहरात आगमन झाले। ही रॅली नांदेड मार्गे नागपूरला जाणार आहे। यात संविधान जनजागृती व ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लावचे जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। या रॅलीची सुरुवात महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। ही रॅली महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत रॅलीचा समारोह करण्यात आला। यात महाराष्ट्र बहुजन शिक्षक संघ व मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना सहभागी झाले होते। पहा सविस्तर वृत्त। विरोधात रॅली नाहीये। ही रॅली ज्या पद्धतीने 2014 पासून मोठ्या प्रमाणात बीजेपीने आपली तानाशाही स्थापित केली आणि 2024च्या लोकसभेचं एक बिगुल आता वाजलेलं आहे। काही दिवसात 2024च्या लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि या बिगुल झाल्याच्या नंतर ही जी निवडणूक लागत आहे ही ईव्हीएमवर लागत आहे। ईव्हीएमचा विरोध सर्वच पुरोगामी जनवादी संघटना करत आहेत। कारण कुठल्याही तानाशाही हुकुमशाही सरकार स्थापित करण्यासाठी शस्त्र लागतात। कधी ताकदीचे शस्त्र वापरले जातात तर कधी शस्त्र कधी धनाचा उपयोग केला जातो। पण आता तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ईव्हीएम या तंत्रज्ञानाचा उपयोग करून बीजेपी इथं हुकुमशाही तानाशाहीवादी सरकार आणू इच्छिते आणि ही लोकशाही हे संविधान नष्ट करू इच्छिते। आम्ही जागृती करत आहोत। ईव्हीएम हटलं पाहिजे, बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं पाहिजे आणि या निवडणुकीमधून ही जे तानाशाहीवादी सरकार आहे जे चुकीच्या पद्धतीने लोकांच्या मतदानाचा उपयोग करत आहे ते हटलं पाहिजे। मतदान हे सर्वात मोठी या लोकशाहीची ताकद आहे। ही रॅली 20 फेब्रुवारीपासून निघालेली आहे। मुंबईपासून ही दीक्षाभूमीपर्यंत जाणार आहे 20 मार्चपर्यंत। आज ही रॅली 8 मार्च रोजी नांदेडमध्ये आलेली आहे। या रॅलीमध्ये आज महात्मा फुले पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत बाईकवर ही रॅली जाईल। संध्याकाळी 6:30 वाजता रमाबाई बौद्ध विहार स्नेहनगरमध्ये याचं सभेमध्ये रूपांतर होईल। धन्यवाद।